सोलापूर जिल्ह्यामध्ये आता डाळिंब क्लस्टरसाठी 290 कोटींचा प्रस्ताव जारी करण्यात आलाय। डाळिंब उत्पादकांसाठी जिल्हा प्रशासनाकडून सोलापुरात डाळिंब क्लस्टर उभारण्याचे प्रयत्न सुरू असून क्लस्टरसाठी 290 कोटींचा प्रस्ताव प्रशासनानं तयार केलाय। कृषी सचिवांची याबाबत प्राथमिक चर्चा झाली असून 2 दिवसात क्लस्टर संदर्भात सचिवांसोबत बैठक होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे। सोलापुरात डाळिंब उत्पादक मोठ्या प्रमाणात आहेत। डाळिंब संबंधित पूरक व्यवसाय उत्पादन वाढवण्यासाठी क्लस्टर योजना महत्त्वाची आहे। इथल्या उत्पादकांची चर्चा केल्यानंतर क्लस्टर योजना आवश्यक असल्याची माहिती मिळते। विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये क्लस्टर योजना राबवू दुसऱ्या वर्षी 100 कोटी रुपये खर्चून कृषी पर्यटन उभारण्याचे नियोजन आहे। सुरुवातीला कृषी सचिवांची चर्चा होणार आहे, त्यानंतर कृषी आयुक्तांसोबत बैठक होणार आहे। दोघांची परवानगी घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासमोर सादरीकरण करू। यातून मात्र डाळिंब उत्पादकांना मार्केटिंग सोबतच आधुनिक यंत्रसामग्रीबाबत क्लस्टरमध्ये प्रशिक्षण मिळणार आहे, जेणेकरून डाळिंब उत्पादकांना जागतिक बाजारपेठांमध्ये जाता येणार आहे। डाळिंब 100 रुपये किलो दराने विकत असतील तर प्रोसेसिंग करून डाळिंब ज्यूस बनवल्यास ज्यूसची 300 रुपये किलो दराने विक्री होईल। म्हणजे आहे त्या उत्पादनात किलो मागे संबंधित शेतकऱ्यास 2 रुपयांचा फायदा होणार आहे।